नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण एका अशा अद्भुत आणि रहस्यमय प्रवासावर जाणार आहोत ज्याने 19व्या शतकात संपूर्ण भारताला एक नवी आध्यात्मिक दिशा दिली. या माहितीपूर्ण कथेत आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या थक्क करणाऱ्या शिकवणुकीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता विचार करा, एका घनदाट जंगलात अचानक लागलेला कुऱ्हाडीचा घाव 19व्या शतकातील एका महान संतांना जगासमोर कसा काय आणू शकतो? ऐकायला अगदी एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या स्टोरीसारखं वाटतं ना? पण हीच ती आश्चर्यकारक आणि सत्य घटना आहे जिथून या कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. भाग 1, तिसरा अवतार. या अद्भुत घटनेकडे जाण्यापूर्वी आपण श्री दत्तात्रेयांच्या आध्यात्मिक परंपरेची थोडक्यात ओळख करून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, या महान संतांना वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विविध नावांनी ओळखलं जायचं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील गाणगापूर भागात त्यांना नृसिंह सरस्वती म्हणून ओळखतात. तर काही ठिकाणी भाविक त्यांना प्रेमाने आणि श्रद्धेने चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी या नावांनीही हाक मारत असत. ही सगळी वेगवेगळी नावं पाहिल्यावर त्यांचा प्रभाव किती सर्वव्यापी होता याचा आपल्याला अंदाज येतो. अतिशय सोप्या शब्दांत सांगायचं तर दत्त संप्रदायाच्या आख्यायिकेनुसार श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. म्हणजे त्यांचा या महान आध्यात्मिक परंपरेशी थेट आणि अगदी घट्ट संबंध आहे. भाग 2, कर्दळी वनातील प्रकटीकरण. आता आपण त्या रहस्यमय कर्दळी वनाकडे वळूया जिथे तो कुऱ्हाडीचा प्रसंग घडला होता. इथून या कथेचा सर्वात रोमांचक भाग सुरू होतो बरं का. श्री नृसिंह सरस्वती हे तब्बल 300 वर्षे कठोर तपश्चर्या करत होते. या प्रदीर्घ काळात त्यांच्या भोवती चक्क मुंग्यांनी एक मोठं वारूळ तयार केलं. पण एके दिवशी एका लाकूड तोड्याच्या हातून एक मोठी चूक घडते. लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाड अचानक निसटते आणि थेट त्या वारुळावर जाऊन पडते. कुऱ्हाड पडताच त्यातून रक्ताची भळभळती धार उडते आणि त्यातून एक दिव्य तेजपुंज मूर्ती प्रकट होते. एका लाकूड तोड्याच्या चुकीने 300 वर्षांची समाधी अशी अचानक भंग पावली. त्या वारुळातून जी तेजस्वी मूर्ती बाहेर आली ना, तिचं वर्णन आजानुबाहू असं केलं जातं. आजानुबाहू म्हणजे काय, तर एक अतिशय भव्य व्यक्ती जिचे हात थेट गुडघ्यापर्यंत पोहोचतात. वारुळातून प्रकट झालेले हेच ते आजानुबाहू महापुरुष म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. साहजिकच आपल्या हातून एका महापुरुषाला इजा झाली हे पाहून तो लाकूड तोड्या प्रचंड घाबरला आणि दुःखी झाला. पण स्वामींनी काय केलं? त्यांनी त्याला क्षमा केली, अभय दिलं आणि आशीर्वाद देऊन तिथून थेट गंगा तीराकडे आपला प्रवास सुरू केला. हा प्रसंग त्यांच्या अपार करुणेची आपल्याला साक्ष देतो. भाग 3, भेटी आणि प्रवास. आता कर्दळी वनातून बाहेर आल्यावर त्यांचा प्रवास कसा राहिला ते आपण पाहूया. हिमालयापासून ते मध्य भारतापर्यंतचा हा प्रवास अतिशय रंजक आहे. त्यांचा हा व्यापक प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्र्यंबकेश्वरला असताना त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांना दीक्षा दिली असं म्हणतात. किती आश्चर्यकारक आहे ना हे. त्यानंतर ते पंढरपूर आणि मोहोळ करत पुढे गेले. सोलापूर आणि मंगळवेढा इथे राहून त्यांनी आपल्या अद्भुत लीलांनी अनेक भक्तांना दुःखातून मुक्त केलं. या भव्य प्रवासात अनेक सामान्य माणसंही त्यांच्याशी जोडली गेली. त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे चोळप्पा. चोळप्पांनी स्वामींची अगदी अनन्य भावाने भक्ती आणि सेवा केली. अशा व्यक्तिरेखा या ऐतिहासिक कथेला एक खूप सुंदर आणि भावनिक किनार देतात. भाग 4, अक्कलकोटमध्ये आगमन. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथून खऱ्या अर्थाने इतिहासाच्या नोंदी सुरू होतात. 1956 हे वर्ष या प्रवासातलं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं. याच सुमारास स्वामी अक्कलकोटला आले आणि 1856 ते 1878 या काळात त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र बनून गेलं. त्यांच्या आगमनाची अगदी अचूक नोंद आपल्याला इतिहासात सापडते. 6 एप्रिल 1856 या दिवशी त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. आपल्या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार सांगायचं तर तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 असा होता. ही अचूक तारीख आपल्याला त्या काळाशी थेट कनेक्ट करते. भाग 5, एक चिरंतन संदेश. आता आपण त्यांच्या परंपरेच्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणुकीकडे वळत आहोत. हा खऱ्या अर्थाने या कथेचा गाभा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत बरं का. स्वतः स्वामी समर्थांच्या मुखातून आलेले हे उद्गार आजही लाखो भक्तांसाठी आधाराचा सर्वात मोठा स्तंभ आहेत. ही एक अशी भक्कम शाश्वती आहे जी ऐकल्यावर मनाला अपार शांतता मिळते. हा नुसता 19व्या शतकातला एक ऐतिहासिक मेसेज नाहीये, तर आजच्या या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल जगातही भक्तांना मिळणारा तो एक कॉन्स्टंट सपोर्ट आहे.
स्वामी सतत पाठीशी असून संकटात मार्ग दाखवत आहेत ही भावना आजच्या काळातही माणसाला प्रचंड मानसिक ऊर्जा देते. आणि शेवटी आपण एका गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवा. 19व्या शतकातल्या एका महान योग्याची शिकवण आजच्या या मॉडर्न जगातही लोकांचं दुःख दूर करण्याचं काम कसं काय करू शकते. त्यांच्या करुणेची आणि वचनांची ताकद काळाच्या पलीकडची आहे हेच यातून सिद्ध होतं. यावर नक्की विचार करा. आजच्या या माहितीपूर्ण कथेत आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.